नमस्कार. स्वागत आहे आपल्या मराठी यूट्यूब चॅनल स्वप्नील नारकरमध्ये तुमचं. आज गुढीपाडवा आहे, त्यानिमित्त सर्वांना सर्वप्रथम शुभेच्छा माझ्याकडनं. नूतन वर्षाच्या हार्दिक शुभेच्छा. आज आम्ही जाणार आहे वज्रेश्वरी मंदिरात फिरायला आणि तसंच तिथेच असलेल्या जवळपास गणेशपुरी मंदिरात पण आम्ही फिरायला जाणार आहे. आणि तिथेच जवळपासच एक प्रति शिर्डी म्हणून एक मंदिर आहे, तिथे आम्ही पहिले कधी गेलो नाही आहे, पण आता ते पण पाहायला जाणार आहे. तर तुम्हाला इकडचे सर्व दृश्य आम्ही दाखवणार आहे, सर्व फोटो दाखवणार आहेत, सर्व व्हिडिओज दाखवणार आहे. देवीचं दर्शन घडवून देणार आहे या व्हिडिओ. तर वज्रेश्वरीचं नवीन वर्षाचं देवीचं दर्शन आम्ही तुम्हाला घडवून देणार आहे. तर आपण निघूया, चला. तुम्ही बघू शकता, निघायच्या आधी मी बघत होतो मॅपवरती, तर हे जवळपास माझ्या घरापासून 30 किलोमीटर आहे. 1-1.25 तास लागेल मला कदाचित. म्हणजे विरारवरून हे 30 किलोमीटर आहे. तसंच ते अंबरनाथ स्टेशनवरनं पण 30 किलोमीटर आहे. तेवढंच अंतर आहे, मध्ये आहे ते ॲक्च्युली. ठीक आहे, चला आपण निघूया. हाय, आता आम्ही चाललो आहे वज्रेश्वरी मंदिरात. तुमच्यासाठी वज्रेश्वरी मंदिराची सगळी माहिती तुम्हाला देणार. आम्ही आता निघतो आहे घरात ना. ठीक आहे, आपण भेटू पुढच्या वाटचालीसाठी. हां, आता आम्ही निघालो आहे बाईकवरनं आणि इथे बाजूला एक नदी दिसली होती आम्हाला जाताना मध्ये, तर ती दाखवली तुम्हाला. आणि त्याच्यानंतर आम्ही तिथून मग पुढे याच्याजवळच पोचलो होतो, मंदिराजवळच. आणि मंदिराच्या पायऱ्या आहेत, जास्त पायऱ्या नाही आहेत त्या मंदिराला, वज्रेश्वरी मंदिरात. तर काही सिनियर सिटीजन जे चालू शकतात तर त्यांनी सुद्धा येऊ शकतात, कारण ते जास्त पायऱ्या नाही आहेत त्या मंदिरामध्ये, तर ते येऊ शकतात. आणि हे जे व्हाईट कलर दोन्ही साईडला मारले आहेत आणि ब्लॅक कलर आहे, ते पायाला चटके लागू नये म्हणून आहेत, कारण खूप गरम होत होतं तेव्हा. कदाचित 36-37 सेल्सिअस असेल टेम्परेचर. आणि आम्ही आता वरती पोचलो. वरती पोचल्यानंतर हे समोरच मंदिर आहे. समोर मंदिर तुम्ही बघू शकता, मंदिराची एंट्री आहे ही समोरून. इथून आता पुढे आपण अलाउड नाही आहे कॅमेरा. या ऐतिहासिक पार्श्वभूमी अशी आहे मंदिराची की ठाणे जिल्ह्यातील भिवंडी तालुक्यातील हे वज्रेश्वरी हे गरम पाण्याच्या कुंड्यासाठी प्रसिद्ध आहे. महाराष्ट्रातील धार्मिक स्थळांमध्ये महत्त्वाचं स्थान आहे याचं. वज्रेश्वरी हे पार्वतीचे रूप मानले जाते. आणि इतिहास असा की पोर्तुगीजांच्या विरोधात जेव्हा चिमाजी अप्पा पेशव्यांनी वसई किल्ला जिंकण्यापूर्वी वज्रेश्वरी देवीला नवस केला होता की जर ते जिंकले वसई किल्ला तर इथे त्यांचं मंदिर बांधतील म्हणून, वज्रेश्वरी देवीचं. आणि ते जिंकल्यानंतर त्यांनी तो नवस पूर्ण देखील केला. आणि त्यामुळे ते नवसाला पावणारी देवी असं वज्रेश्वरी देवीला मानलं जातं. तसंच काही ऋषींच्या, म्हणजे त्रेतायुगात काही ऋषींच्या मदतीसाठी पार्वती देवी आली होती. तिने इंद्राचे वज्रास्त्र गिळले होते देवीने, म्हणून रामांच्या विनंतीनुसार तिला वज्रेश्वरी असे नाव पडले. आणि मंदिरातील देवीच्या मूर्तीच्या हातात खड्ग आणि गदा हे देखील आहे, दिसेल तुम्हाला तिकडे जर तुम्ही गेलात तर. आणि वसई किल्ला जिंकल्यानंतर चिमाजी अप्पांनी किल्ल्यासारखे मंदिर बांधून दिले, त्यामुळे तो नवस फेडला त्यांनी तसं मंदिर बांधून. हा मंदिरातलाच परिसर आहे. इथे इतर मंदिरं पण आहेत छोटी छोटी, तुम्ही बघू शकता. दत्ताचे मंदिर आहे, परत तिकडे गणपतीचे मंदिर आहे, शंकराचे मंदिर आहे, इतर छोटी छोटी मंदिरं पण आहेत. हे बाहेरून मंदिर असे दिसते. आणि इथे विशेष म्हणजे जी देवींना ओट्या भरल्या जातात त्याच्या साड्या इकडे विकत मिळतात. 100 रुपयापासून सुरुवात आहे आणि खूप सुंदर सुंदर साड्या येतात, तर तुम्ही त्या घेऊ शकतात इथे. आणि इथून पुढे आता आपण जाणार आहे साईबाबांच्या मंदिरात. हे बघा, हे मस्त दृश्य बघून घ्या, हे सुंदर मंदिर होतं. नंतर आम्ही साईबाबांच्या मंदिरात गेलो. साईबाबांच्या मंदिराची ही एंट्रन्स आहे. प्रति शिर्डी या नावाने हे इथे खूप प्रसिद्ध आहे, प्रति शिर्डी साईबाबांचे मंदिर. आणि हे जवळच आहे तिकडून, वज्रेश्वरी मंदिराकडून 2-1 किलोमीटर असेल. आम्ही इथे रिक्षा पण जाते आणि ST पण जाते, पण आम्ही बाईकने आल्यामुळे आम्हाला तो काही अनुभव आला नाही. मग तुम्ही येऊ शकता STने पण आणि रिक्षाने पण इथे येऊ शकता.
इथे सुंदर सुंदर बदकं होती. आम्ही गेल्या गेल्या तिकडे आम्हाला ती दिसली आणि एका मागे खूप आवाज करून जात होती ती, जसं काय आमच्या स्वागतालाच उभी होती ती. आणि आमच्या छोट्या यूट्यूबरने खूप मजा केली या बदकांबरोबर. समोरच काही गाई आणि बैल पण आहेत बघा, असे लाईनमध्ये चालले आहेत. हां, गाई आणि बैल पण आहेत समोर, कदाचित ते पाळले असतील या संस्थेने. त्याच्यानंतर आम्ही आतमध्ये गेलो मंदिरामध्ये. मंदिरामध्ये ही पालखी होती साईबाबांची पालखी, चांदीची पालखी होती. आणि एंट्रन्सलाच म्हणजे सुरुवातीलाच इथे असे झुंबर वगैरे लावले होते. आणि बाजूलाच देवीचं मंदिर मीन्स देवीचा एक मूर्ती होती देवीची सुंदर अशी, आणि तिचे पण आम्ही दर्शन घेतले. आणि मोठी मूर्ती होती, मस्त लाईट लावली होती त्याच्यावर. तिचं पण दर्शन घेऊन आम्ही पुढे साईबाबांचे दर्शन घ्यायला गेलो. आणि मोकळं होतं एकदम मंदिर, अशी काय गर्दी वगैरे नव्हती. आणि समोरच तुम्ही बघाल साईबाबांची मूर्ती दिसते. वरती एक मूर्ती आहे आणि तिथे पुढे एक मंदिरातली मुख्य मूर्ती आहे. ही वरती अनंत कोटी ब्रह्मांड नायक राजाधिराज योगीराज श्री सच्चिदानंद सद्गुरू साईनाथ महाराज की जय बोलून आम्ही पुढे निघालो. आणि हे मुख्य मंदिरातली मूर्ती समोरच. आम्ही इथे ॲक्च्युली सेल्फी काढायला अलाउड नाही, पण आम्ही परवानगी घेऊन व्हिडिओ शूटिंग केली. तर सेल्फी काढू नका म्हणून सांगितलं आम्हाला, पण आम्ही व्हिडिओ शूटिंग करून परवानगी घेऊन व्हिडिओ शूटिंग केली. आणि हे बघा कशी सुंदर मूर्ती आहे, सुंदर अशी मूर्ती आहे. वरती झुंबर वगैरे पण खूप सुंदर लाईटवालं होतं. सुंदर अशी जागा होती. सुंदर घरात दागिने वगैरे फेटा वगैरे सुंदर असं घातला होता. तिथून मग आम्ही त्यांचे वस्तू संग्रहालय होतं, ते काही वस्तू होत्या बघा तुम्ही. वेगवेगळ्या प्रकारच्या मूर्त्या आहेत, वेगवेगळ्या प्रकारची पुस्तकं आहेत, वेगवेगळ्या प्रकारचे फोटो आहेत, लाकडाचे सामान आहेत, बरंच वेगवेगळं जुनं पण सामान दिसत होतं. बऱ्याच गोष्टी दिसत होत्या त्याच्यात. गणपतीची मूर्ती होती सुंदर सर्वात, मला तर खूप आवडली ती. त्याच्यानंतर आम्ही बाहेर पडलो तिथून. आणि हा शंकर महाराजांचा भगवान महाकाल यांचा मोठा पुतळा आहे. ते लोक उभे राहून फोटो काढत होते. खूप उंच असा पुतळा आहे, सुंदर दिसतो त्या आजूबाजूच्या वातावरणात. आणि तिकडून पुढे आम्ही गेलो, तिथे छोटी छोटी मंदिरं पण बनवली होती. ती मंदिरं पाहण्यासाठी गेलो आम्ही. मंदिरामध्ये सर्वप्रथम इकडे हे गणपती बाप्पाचं मंदिर होतं पहिलेच. गणपती बाप्पाच्या मंदिरात प्रवेश करतो. हे गणपती बाप्पाचं मंदिर होतं, सुंदर मूर्ती होती आतमध्ये. आणि हे मंदिर एकमेकाला जॉईंट होते, म्हणजे वेगवेगळी पण जाऊ शकता तुम्ही. आणि आतून पण त्याला दरवाजे होते, हे आतून दरवाजे. आणि हे शनी महाराजांचं, जसं शिर्डीमध्ये शनी शिंगणापूर आहे तसंच हे मला वाटतं की त्या लोकांनी दाखवायचा प्रयत्न केला की प्रति शिर्डी तसं प्रति शनी शिंगणापूर. आणि हे शंकराची मूर्ती, हे पिंडी आहे शंकराची. शंकराच्या पिंडीचं दर्शन घेतलं आम्ही आणि आम्ही पुढे निघालो. इथून बाहेर आलो तिसऱ्या मंदिरातनं. समोर नंदी होता. आणि हे इकडून जाण्यासाठी पण माझे नंतर लक्ष गेलं की पुढे ते नवग्रहांचं पण त्या लोकांनी बनवलेलं आहे. नवग्रहांचं मूर्त्या इथे आहेत, त्यांचे पण दर्शन घेत आम्ही पुढे 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 निघालो. असं गोल असं त्या लोकांनी चौकोन केलं. ॲक्च्युली चौकोनामध्ये असं गोल फिरू शकता तुम्ही चौकोनी. आणि हे मूर्त्या आहेत वेगवेगळ्या नवग्रहांचे पण दर्शन घेतलं आम्ही. आणि हे जी बदकं आम्ही पाहिली होती ते आम्ही परत पाहायला गेलो, कारण आम्हाला खूप आवडलेली. तेव्हा ह्यावेळी त्या पाण्यात होते बदकं, मजा आली. तिथून आम्ही मग गणेशपुरीला निघालो. हे गणेशपुरीचं मंदिर आहे. गणेशपुरीच्या मंदिराच्या इथे नित्यानंद महाराज समिती मंदिर आहे. इथे ते खूप मोठं मंदिर आहे. बाजूला जे मंदिर आहे तिथे शंकराचं मंदिर आहे. आणि राईट साईडला माझ्या कुंड आहे, तिथे शूटिंग केली नाही आम्ही, कारण बरेच लोक तिथे आंघोळ करत होते. आणि गणेशपुरी मंदिराचं बाहेरचं लुक आहे.
आणि सुंदर असं वाटत होतं. एरिया खूप सुंदर होता. खूप सुंदर सुंदर फुलं आहेत तिथे. ठीक आहे, मग आपण भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये. बाय.